नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे आणि ह्या दोन लोकांची मला वाटत नाही की ओळख करून द्यायची गरज आहे, पण दोन दिग्गज माझ्यासोबत आहेत. आपल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अजिंक्य नाईक आणि आपल्या इंडियाचे T20 कॅप्टन सूर्यकुमार यादव सर. मला पहिलं विचारायचं आहे की हे मुंबई T20 क्रिकेट जे तुम्ही आता नवीन चालू केलं आहे, तर हे लीग नक्की काय आहे? म्हणजे सूर्य ह्याचं ॲक्च्युली जास्त नीटपणे सांगू शकतो, कारण तो या लीगचाच भाग होता. आणि या लीगमधनं जसे मागच्या काळात चांगले प्लेयर्स मुंबई भारताला मिळाले, तसे येणाऱ्या काळातसुद्धा आमचा तोच प्रयत्न राहील की सूर्यकुमार यादव सारखा प्लेयर इकडनं कसा येऊ शकतो, शिवम दुबेसारखा प्लेयर कसा मुंबई भारतासाठी खेळू शकतो, आणि त्याचं जे तुम्हाला चांगल्या रीतीने सूर्याच नीट सांगू शकतो. काय सांगताल सर? बरोबर आहे. जे असं अजिंक्यदानी सांगितलं, जसं तुम्ही 2018मध्ये बघणार, जे फर्स्ट सीझन झाला होता आपला T20चा, त्याच्यात आपला शिवम दुबेला खूप चांगली ओळख भेटली. मग तसंच आता 2019 झाला, त्याच्यामध्ये पण 1-2 प्लेयर आले. आता ही लीग झाली नाही 5-6 वर्ष, आता होते. परत तुम्हाला कोण प्लेयर्स दिसणार. आता खूप यंगस्टर्स आहे आणि खूप प्लेयर्स आता मुंबईवरनं ते आता कुठले IPL फ्रँचाईजमध्ये पण आहे आणि गेले आहेत. आतापर्यंत खेळले नाही, पण त्यांना ऑपॉर्च्युनिटी तरी भेटली तिकडे जायला, पण ते रेकग्निशन त्यांना इकडनंच भेटलं आहे. ही लीग आता इकडनं अजून होणार आणि अजून प्लेयर्स पुढे जाऊन इंडियाला खेळो कारण किंवा IPLमध्ये खेळो, हेच मला असं वाटतं मुंबई क्रिकेट असोसिएशनची चा एम असणार. आणि मला मेन प्रश्न हा विचारायचा आहे की मुंबई क्रिकेटमध्ये किंवा मुंबईच्या असोसिएशनमध्ये असं काय वेगळं आहे की एवढे दिग्गज खेळाडू येतच राहतात आणि वर्षानुवर्ष हे चालू आहे? मग खेळाडू म्हणून तुम्ही काय सांगताल? मला असं वाटतं जे कल्चर आहे मुंबई क्रिकेटच्या, तुम्ही किंवा बघणार, तुम्ही कुठे पण गेले, आझाद मैदानला गेले, क्रॉस मैदानला गेले, कुठेही ग्राउंडवर गेले, किती लोक एकत्र मॅच खेळतात तिकडे. 15-15, 20-20 मॅच एकत्र चालू असते. आणि तेच जे आपण इकडे बोलतात ना, ते मातीतले क्रिकेटर, बरोबर, ते आणि खडूस क्रिकेटर, ते येतात मुंबईवरनं. आणि ते जे कल्चर आहे इकडे, जे लोकांनी सेट केलं आहे आधीच, एवढे मोठे क्रिकेटर्स येऊन गेले, तेच क्रिकेटर, तेच ब्लड लाईन आता चालू आहे आणि तेच पुढे जाणार. आणि तेच मला असं वाटतं त्यांना मोटिवेट करते. ते नेव्हर डे से डाय ॲटिट्यूड म्हणतात ना, ते मला असं वाटतं तेच खूप आहे मुंबई क्रिकेटर्स मध्ये. आणि असोसिएशन म्हणून तुम्ही काय सांगाल सर? नाही, जे आमचं मैदान क्रिकेट, जसं सूर्यांनी सांगितलं, जे आमचं बेस राहिलं आधीपासून, ते अपग्रेड कसं करायचं, तर या T20 मुंबई लीगच्या माध्यमातून आम्ही अपग्रेड केलं आहे. तर आमचं क्लब कल्चर हे भारतात फेमस आहे. येणाऱ्या काळात T20 मुंबई लीगसुद्धा भारतात ही स्टेट असोसिएशनची एकमेव टुर्नामेंट म्हणून फेमस होईल. आणि त्याच्यासाठी आमचे जेवढे भारताला खेळणारे मुंबईचे प्लेयर आहेत, ते सगळे एकत्र असोसिएशनच्या मागे आता ठामपणे उभे आहेत. त्या प्रोसेसमधनं असोसिएशननी त्यांना एक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा एक प्लॅटफॉर्म क्रिएट केला होता. तसंच ते आज आमच्या तरुण पिढीकडे पण त्याच उद्देशाने बघत आहेत की जेणेकरून ह्या प्रोसेसमधनं ते पुढे कसे एक चांगले प्लेयर घडू शकतात. वा, थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला दोघांना वेळ दिला. थँक्यू सो मच. थँक्यू.